कृष्ण हरी मनमनीय गुरुवर्य माऊली गुरु श्री क्षेत्र जायकडांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची माँ नर्मदा परिक्रमेत आम्ही आता ओंकारेश्वरला पोचलो आहोत आणि ओंकारेश्वरला पोचून आमचं जलपूजन आज चढवणं झालेलं आहे आणि आज संकल्प सुटला आहे आणि आम्ही सगळे परिक्रमावासी अगदी आनंदाने तुम्ही जेव्हा व्हिडिओ आमचे बघत होतात आणि तुम्ही बघल्यानंतर आमची आठवण जरी तुम्हाला मग रक्ताचे असो प्रेमाचे असो मित्र कंपनी असो नातं गोतं असो सगळे गुरुवर्य माऊली गुरुजी सगळे तुकाराम बाबा शांतीसागर बाबा गोंडेगावकर अगदी सगळ्यांचा आशीर्वाद माँ नर्मदा मैयाचा आशीर्वाद आणि तुम्ही जेवढे आमचे प्रेमी आहेत जेवढे सगळ्यांचं तुमच्या आशीर्वादामुळे आमची माँ नर्मदा परिक्रमा पूर्णत्वाला आली आणि ही 6वी परिक्रमा मैयाने तुम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने गुरुवरांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वादाने ही पूर्णत्वाला आली आणि माझ्याबरोबर जे सगळी मंडळी होती आता तो ज्याचा त्याचा प्रारब्धाचा भाग होत आहे कारण 18 निघालो आणि 9 राहिलो फक्त बरोबर कारण 2 दिवसाकरता एक गेला 2 दिवसाकरता एक मागे राहिला पण ते असो ज्याच्या त्याच्या याच्याप्रमाणे चालतं आणि आम्ही तरी 9 जण बरोबर आलोत खूप त्यांना म्हणजे आता आम्हाला बोलता असा ऊर भरून येतो कारण पूर्ण परिक्रमा पूर्ण होणं जे फार कठीण काम आहे असं बोलणंही सुद्धा माझं उचित नाही होणार पण मैयाने आणि तुमच्या आशीर्वादाने आमची परिक्रमा पूर्ण करून घेतली आणि निवांत येऊन पूजापाठ झाले आणि निवांत येऊन गजानन महाराजांच्या आश्रमात संतांचा आशीर्वाद इथं भूमीमध्ये ते जे ऊर्जा मिळते ती एक वेगळीच असते आणि ही परिक्रमा पूर्णत्वाला आली आणि आम्ही उद्या घराकडे प्रस्थान करणार आहोत पण एक दुःख नक्की होतं कारण 3 महिने आम्ही आईबरोबर राहिलो या आईबरोबर या मातेबरोबर आणि तो आनंद आम्हाला झाला हे नक्की आमची पूर्णत्वाला आली पण आता आम्ही घराकडे आईपासून काही किलोमीटर आम्ही दूर जाणार आहोत ही दुःख आम्हाला होत आहे कारण आईपासून आम्ही दूर जाणार आहोत कारण आम्हाला आईचं आठवड्यातून मला रोज दर्शन होत होतं रोज आईचं आणि ह्या लेकरांना आई आम्हाला कधीच उपाशी ठेवलं नाही आईने कधीच नाही सगळ्यांना टायमावर मिळत होतं थंडी खूप होती पण रात्री झोपलो की रात्री झोपल्यानंतर आम्हाला केव्हा झोप लागून तुम्ही म्हणाल बघ दमलेले असाल म्हणून झोप नाही आम्ही रात्री जेवण होईपर्यंत कसं तरी जेवण करत होतो पण ज्या वेळेस झोपलो त्यावेळेस आई यायची आमची आणि आई पांघरून घालून जायची कोणालाच काही त्रास झाला नाही असो रामकृष्णारी मंडळी रामकृष्ण हरी आमचे सगळे परिक्रमावासी अगदी बसलेले आहेत आनंद चेहऱ्यावरती आहे पण दुःख आईचा सोडून जाणार आहोत ही दुःख आहे म्हणून उद्या या पहिला आमचा कार्यक्रम लोणेर येथे होणार आहे आणि लोणेरचे हे 3 जण आशाबाई आहे सोनधर्मा आहे बिकाभाऊ आहेत असे त्यांनी गावाने ठरवलं की अगोदर आमच्याकडे मग त्या गाडी पाठवणार आहेत आणि आम्ही उद्या म्हणजे परवा तिथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला आम्ही जाणार आहोत आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर दसाण्याचे मंडळी आपले पोपट बापू अर्जुन जाधव यांच्याकडे आम्ही 26ला जाणार आहोत आणि 27 तारखेला बघा सुनील ठाकरे भोरचे आहेत आदिवासी आहेत पण बघा गावाने सगळ्या गावा मिळून त्यांनी सगळा प्रोग्राम तयार केलेला आहे आणि आम्ही 27ला तिथं जाणार आहोत असे हा आमचा नर्मदे हार या मग मंडळी ठेवू या रामकृष्णारी नर्मदे हार आणखी एक सांगणं राहून गेलं मला नको पाहिजे होतं पण त्यांनी काय ठरवलं मला माहीत नाही त्यांनी मला भगवान शिवची एक लिंग भेट सगळ्यांमधून दिलेली आहे मी स्वीकारत बापूंना नाही सांगत होतो सगळ्यांना की नको हे करू नका हे मला करू नका पण नाही ऐकलं त्यांनी शेवटी दिली मी बी भगवानला स्वीकारल्याशिवाय राहू शकत नाही कारण त्यांनी आणली त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी आणली आणि ती मी स्वीकारली आहे धन्यवाद रामकृष्णारी मी त्यांचा ऋणी आहे रामकृष्णारी नर्मदे